नमस्कार. रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत छान खावंसं वाटतं. छोट्या मोठ्या भुकेसाठी मुलंही घरी यायची वेळ झालेली असते आणि त्यांनाही झटपट काहीतरी बनवून द्यायचं असतं. अशा वेळी ही डिश खूप उपयोगाची ठरणार आहे. पातळ पोहे लागणार आहेत आणि ओलं खोबरं. ओलं खोबरं तयार असेल तर आलेपाक चटणी पटकन बनवून ठेवता येते आणि 5 मिनिटात डिश सर्वसुद्धा करता येते. आपल्याला आवडीच्या प्रमाणात ओलं खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे. यासाठी पातळ पोहेच वापरायचे आहेत, त्यामुळं व्यवस्थित मुरतात आणि छान लागतात पोहे. यासाठी लागणारी चटणी जर तुम्ही आधी बनवून ठेवलीत तर अगदी 2-3 मिनिटात ही डिश तयार होते. आता चवीप्रमाणे लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबूमुळं छान मस्त चटपटीत चव येते आणि सगळ्यांनाच आवडतं की अशा संध्याकाळच्या वेळी काहीतरी खायला हवंच असतं. पोह्याचा हा नवीन कर्नाटकी प्रकार नक्की करून बघा. आता हे नारळाचं पाणी आहे. 2 ते 3च चमचे टाकायचं आहे. खूप जर टाकलं तर तो गिचका होऊन जाणार आहे. त्यामुळं 2-3 चमचे पाणी पुरेसंच होणार आहे. बघा, असं स्प्रिंकल करत लागेल तेवढंच टाकून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी 5 मिनिटात होते ही डिश, पण त्यासाठी तुम्हाला चटणी आधी मात्र बनवून ठेवावी लागेल. आता बघा, चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. मिरच्या चवीप्रमाणे घ्यायच्या आहेत, आलं लागणार आहे, कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे आणि पुदिना. आता ही आहे पिठी साखर, ती थोडा वेळ बाजूला ठेवूया, नंतर मिक्स करायचे. हे सगळं वाटण बनवून घेऊया. लसूण नाही घ्यायचं आहे, फक्त आलं मिरची घ्यायची आहे. बघा, आता वाटून झालेलं आहे. आता यामध्येच आपल्याला खोबऱ्याचा चवसुद्धा टाकून घ्यायचा आहे. पाट काढून घेतली आहे, त्यामुळं छान पांढरा शुभ्र चव तयार झाला आहे. आता हे सुद्धा परत वाटून घेतले मी आणि एका वाटीत काढून घेतले. पोहेसुद्धा थोडेसे ओलसर झालेले आहेत. बघा, चटणी तयार आहे, कढीपत्ता तयार आहे. चिरून घ्यायचं आहे थोडासा, त्यामुळे फोडणी मस्त खमंग तयार होते. कढईत थोडंसं तेल घेतले आणि त्यावर मोहरी आणि हिंग टाकायचं आहे. फोडणी नेहमीचीच आहे खमंग, फक्त करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. जिरे अर्धा चमचा टाकायचे आणि हे वाटण टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर भरपूर वापरा, त्यामुळे हिरवा गार मस्त रंग येतो. कढीपत्तासुद्धा टाकून घेऊया फोडणीत. आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघा, सुगंध यायला सुरुवात झाली आहे. मस्त लागतात हे पोहे आणि अगदी 5 ते 7 मिनिटात तयार होतात. संध्याकाळची छोट्या भुकेसाठी अगदी योग्य पर्याय आहे. नक्की ट्राय करा. चटणी जर आधी बनवून ठेवली तर 2-3 मिनिटात तयार होते. थोडंसं चमचाभर तेल टाकले मी, थोडंसं कमी वाटतंय, त्यामुळं चमचाभर तेल वाढवायचं आहे. बघा, आता व्यवस्थित छान खमंग परतून घ्यायचं. हळद टाकायची नाही आहे, कारण आपल्याला हे पोहे हिरवेगार असेच ठेवायचे. बाहेर मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळं बाजारात जाताच आलं नाही, पण कोथिंबीर भरपूर प्रमाणात वापरा, त्यामुळं पोह्याला हिरवागार छान सुंदर रंग येतो. बघा, आता हे सारण परतून झालेलं आहे. थोडासा जास्त वेळ लागला तरी पोहे खायला भन्नाट लागतात आणि एक वेगळा प्रकार म्हणून नक्की ट्राय करा ही डिश. लिंबू, साखर आणि हे असं हिरवं तिखट वाटण, त्यामुळं पोह्याची चव काही वेगळीच लागते. सगळं परतून झालेलं आहे सारण व्यवस्थित. आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. त्यात काळं मीठसुद्धा टाकणार असाल तरी चालेल. लिंबू आणि हिरवी मिरचीचं प्रमाण व्यवस्थित वापरलं की पोहे भन्नाट लागतात. काळं मीठ टाकले मी थोडंसं, अगदी थोडं टाकलं आहे. मीठ या सारणातच परतून घेतल्यामुळं मिठाची चव यात छान मुरते आणि वेगळं मीठ लागत नाही. गॅस बंद करायचा आहे. आता या स्टेजला सारण करपू द्यायचं नाही आहे आपल्याला. आता थंड करण्यासाठी मी ते ताटात पसरून ठेवले. पूर्णपणे थंड व्हायला हवं. आता ओलं खोबरं लागलं तर या स्टेजला अजून थोडंसं मिक्स करायचं आहे. साखरसुद्धा मिक्स करायची आहे, पण आता सारण गरम आहे. आता जर मिक्स केलं तर ते पातळ होईल, त्यामुळे थोड्या वेळाने आपण मिक्स करणार आहोत. बघा, आता थंड झालेलं आहे.
15-20 मिनिटांसाठी मी पसरून ठेवलं होतं. ही चटणी जर तुम्ही आधी बनवून ठेवली तर पटकन होईल डिश. आता साखर मिक्स करूया. चवीप्रमाणे साखर मिक्स करून घ्यायची आहे. साखर मिक्स केल्याबरोबर याचे छान गोळे वळले जातात, त्यामुळं थंड झाल्यानंतरच साखर मिक्स करायची आहे. गोळे नको असतील तर गरम असताना साखर मिक्स केली तरी चालणार आहे. पण कर्नाटकात ही पद्धत आहे की याच्या ओल्या चटणीचे छोटे छोटे गोळे पोह्याबरोबर सर्व केले जातात आणि आपल्या आवडीप्रमाणे ते कुस्करून पोह्याबरोबर खाल्ले जातात. आता बघा, हवी तेवढी चटणी आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. अशी हातानंच मिक्स करायला लागेल, कारण चमच्यानी जर आपण मिक्स केली तर सगळीकडे लागणार नाही ती. त्यामुळं हातानंच चोळून चोळून मिक्स करायची आहे. यामध्ये आपण नारळाचं पाणी मिक्स केलं आहे, ओलं खोबरं आहे, त्यामुळं बऱ्यापैकी यामध्ये ओलावा तयार झालेला आहे. लागेल तेवढी हिरवी चटणी मिक्स करून घ्यायची आहे. कोथिंबीर थोडीशी कमी पडली आहे. कोथिंबीर भरपूर प्रमाणात वापरा, त्यामुळं पोहे छान हिरवेगार दिसतात. आता या स्टेजला जर साखर तुम्हाला कमी वाटली तरी मिक्स केली तरी चालणार आहे. मिरची खूप तिखट होती, त्यामुळं मी एकच मिरची वापरली आहे. रेसिपी सफर चॅनेल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा, हाईप बटन प्रेस करा, रेसिपी शेअर करत चला आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्ही किती रेसिपीज कोणकोणत्या ट्राय केल्या. नक्की ट्राय करत राहा आमच्या रेसिपीज. परफेक्ट रेशोमध्ये सांगितलेल्या आहेत, सोप्या पद्धतीनं सांगितलेल्या आहेत. मीठ टाकायचे चवीप्रमाणे. आपण चटणीचं मीठ चटणीमध्ये टाकलेलं आहे. आता हे पोह्यासाठीचं मीठ टाकले. पुन्हा एकदा आपण सगळं व्यवस्थित कालवून घेणार आहोत. पोह्याचे खूप सारे प्रकार असतात. आपल्याला कांदे पोहे माहिती आहेत, कारण आपण महाराष्ट्रात राहतो. हा कर्नाटकचा प्रकार आहे. असाच पोह्याचा अजून एक प्रकार आपण येत्या भागात नक्की ट्राय करणार आहोत, तोही पाहायला विसरू नका. हे पहा, असे चटणीचे गोळे त्यावर ठेवून द्यायचे, म्हणजे ज्याला जसे लागतील तसे चवीप्रमाणे सगळेजण कुस्करून असे पोहे घेतात, चटणीचे गोळे घेतात. आवडली का ही रेसिपी हे नक्की सांगा. यावर आता मी शेव चिवडा टाकून घेणार आहे, यामुळं मस्त मजा येते पोहे खायला. बघा, टेम्पटिंग दिसत आहेत ना. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि फीडबॅक द्यायला विसरू नका कमेंटमध्ये. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.